नमस्कार. खरं तर लोकशासन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये साजरा होत आहे. आपण आलेलो आहे पिंपळगाव जोगा या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर जय शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने खरं तर या ठिकाणी विविध उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. जितूभाऊ, खरं तर एकंदरीत आज या ठिकाणी आपण आलेलो आहे. डान्सच्या स्पर्धा आहेत. एकंदरीत नियोजन कसं आहे काय सांगा? खरं तर प्रशांत भाऊ, दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पिंपळगाव जोग्यामध्ये शिवजयंती साजरी होत असते. गेली 16 वर्ष आम्ही या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी करत असतो. खरं तर संस्थापक अमोलभाऊ घाडगे यांनी खरं तर या मंडळाची स्थापना केली आणि मुहूर्तमेढ या ठिकाणी या मंडळाची रोवली आणि तेच मंडळ अमोलभाऊच्या नंतर आम्ही सर्वजण, अमोलभाऊचे सर्व सहकारी आणि जय शिवबा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या सहकार्याने हे मंडळ आम्ही गेलेली 16 वर्ष या ठिकाणी पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि आज या ठिकाणी सुद्धा डान्स स्पर्धेचं आयोजन आहे. त्याचप्रमाणे उद्या या ठिकाणी आपले जुन्नरचेच शिवनिर्भूषण विनायक भाऊ खोतसर यांचे व्याख्यान पण आहे. त्याचप्रमाणे रमेश भाऊ खरमाळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि आपल्या उत्तर पोलीस स्टेशनला जे PI होते ते खरं तर सचिन कांडगे साहेब, ते सुद्धा या ठिकाणी उद्या आपल्या या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे आपले आत्ताचे PI लव थाटे साहेब ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आणि जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय मंडळी सर्वच या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती दाखवणार आहे. आज आता या ठिकाणी आपण पाहतोय तयारी चांगल्या प्रकारची या ठिकाणी झालेली आहे. आज सुद्धा आम्ही सर्व मंडळाच्या सदस्यांनी पुन्हा एकदा अजून एक उपक्रम उद्या खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा उद्या आम्ही 6 वाजता या ठिकाणी ठेवणार आहे. 6 ते 9 वाजेपर्यंत तो कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा डान्स कॉम्पिटिशन या ठिकाणी सुरुवात होणार आहे. डान्स स्पर्धा जे आहे ते प्रथम क्रमांकाचं किती रुपयाचं असेल? खरं तर दरवर्षी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आमचं 21,000 असतं आणि गेली 16 वर्षे ते बक्षीस आपल्या जिल्हा परिषद सदस्य अंकुश डांबले यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. यावर्षी सुद्धा त्यांनीच बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. 2 नंबरचं बक्षीस असं ते 15,000 रुपये ग्रुप डान्ससाठी, 3 नंबरचं बक्षीस आहे ते 11,000 रुपये आणि 4 नंबरचं बक्षीस आहे ते 7,000 रुपये ग्रुप डान्ससाठी. आणि सोलो डान्ससाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये, 2 नंबरचं बक्षीस ते आहे 10,000 रुपये, 3 नंबरचं बक्षीस 7,000 रुपये आणि 4 नंबरचं 5,000 रुपये. खरं तर डान्स स्पर्धांचं खरं तर आपण आयोजन केलेलं आहे. एकंदरीत बाहेरचे जे स्पर्धक तुम्ही या ठिकाणी जे कोणत्या प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्याल का? हा, 100% आम्ही दरवर्षी ती खबरदारी या ठिकाणी घेत असतो. परीक्षक आपल्या तालुक्यातले काही शिक्षक असतात, जे कला शिक्षक आहेत, ते 2 शिक्षक आम्ही या ठिकाणी आमंत्रित करत असतो. खरं तर मुंबईवरचे दरवर्षी मुंबईवरून आम्ही एकच पर्यवेक्षक कधीच ठेवत नाही. मुंबईवरचा यावर्षी एक पर्यवेक्षक म्हणून आम्ही आपले म्हात्रे सर त्यांना या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अजून एक धोलवड शाळेचे एक शिक्षक आहेत, ते पण या कला क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं आवड आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित. 4 पर्यवेक्षक आहेत आणि 4ही पर्यवेक्षकांच्या मिळून जेव्हा 4ही पर्यवेक्षक सांगतील बाबा या स्पर्धकाचा बाबा असा हे गुण या स्पर्धकाला मिळतील, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतो आणि मंडळ कधीच पर्यवेक्षकांच्या याच्यामध्ये कधी हस्तक्षेप करीत नाही. एकंदरीत स्पर्धक या ठिकाणी आपण जो कार्यक्रम राबवताय या ठिकाणी कुठले स्पर्धक येतात काय सांगा? खरं तर ऑल महाराष्ट्रातले स्पर्धक या ठिकाणी या कार्यक्रमाला दरवर्षी येत असतात. रायगड असेल, अलिबाग असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, नगर असेल, प्रत्येक जिल्ह्यातून स्पर्धक या ठिकाणी दरवर्षी येत असतात. आणि आम्ही त्या स्पर्धकांना इथे या ठिकाणी चांगल्या प्रकारची सोयी सुविधा, म्हणजे त्यांना जेवण असेल, त्यांची कोणाला राहण्याची सोय नसेल त्यांना राहण्याची सोय करतो. सर्व सोयी सुविधा आम्ही त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. धन्यवाद.